मित्रांनो, खरं म्हणजे अलीकडे अण्णा हजारे हे हयात आहेत किंवा नाही असाच प्रश्न लोकांना पडला होता. एवढे मोठमोठे विषय निघाले, एवढे भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप झाले, अनेकांच्या संदर्भामध्ये अनेक स्कॅम्स आणि स्कॅन्डल्स आणि सेक्स स्कॅन्डल्स याची चर्चा झाली, किंवा रोजच काही ना काही अशा तऱ्हेचे विषय निघत होते की ज्याच्यावर अण्णा हजारे यांनी भाष्य करणं हे अपेक्षित होतं. जे जुने अण्णा हजारे होते ते 1914 साली भारतीय जनता पक्षाची सत्ता आली त्याच वेळेला त्यांचं अवतार समाप्ती झाली असं आपण सौम्य शब्दात म्हणू शकतो. संपले. अण्णा हजारे हे 2014 साली मोदी सत्तेवर आले आणि संपले. नंतर उरली होती ती कधीतरी कुरबुर, कधीतरी भुणभुण, कधीतरी काय म्हणतात त्याला दासांची असते तशी गुणगुण, या स्वरूपातच ते उरले होते. त्याला कोणी किंमतही देत नव्हतं, त्याला कोणी विचारतही नव्हतं आणि तेही कुणाला विचारत नव्हते. आणि त्याला कळून चुकलं होतं की आता आपण गप्प बसण्यातच आपलं हित आहे, कारण आपण बोललो आणि कोणीही ऐकलं नाही तर मग आपलं हसं होईल. पण असं हसं त्यांचं होतच होतं. लोक म्हणत होते की एवढे विषय निघतात, एवढ्या तऱ्हेची तुम्ही भूमिका कशी घेत नाही. अगदी निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही गेल्या वेळेला 14च्या आधी भूमिका घेतली होती. तुम्ही युपीए सरकार पडावं म्हणून काय करायचं बाकी ठेवलं नाही, एवढी थिंग सगळंच केलं होतं. मग आता यावेळेला लोकशाहीच्या जीवन मरणाची लढाई आहे अशा तऱ्हेचं वातावरण असताना आणि तुम्ही लोकशाहीवादी असताना तुम्ही काहीच बोलला नाही. पण अण्णा हजारे सुद्धा तसे लबाड, लुच्चे आणि काय म्हणतात स्वार्थी, स्वकेंद्रित असे एक ढोंगी नेते आहेत असं जे शरद पवार त्यांच्याविषयी म्हणतात ते खरं आहे. ते खरं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना वाकड्या तोंडाचा गांधी असं म्हटलं होतं आणि ते हातमिळवणी करून कोणाशी तरी कायम टार्गेट करत राहिले. कुणीतरी त्यांना एनर्जी, कोणीतरी त्यांना फंडिंग केलं तेव्हा ते सुपाऱ्या घेऊनच उभे राहिले. म्हणजे मनोहर जोशींनी सुपारी दिल्यामुळे 95 ते 98 या काळामध्ये अण्णा हजारेंनी आंदोलन करून 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळाबाहेर जायला लावलं. त्यांचा त्याच्यामुळे खूप कौतुक झालं, गौरव झाला. पण मला माहिती असलेली ही गोष्ट आहे की मनोहर जोशींची सुपारी ते वाजवत होते त्या 4 मंत्र्यांविरुद्ध. जे मंत्री मनोहर जोशींच्या विरोधामध्ये होते त्या सगळ्यांविरुद्धच्या सुपाऱ्या अण्णा हजारेंनी वाजवल्या आणि त्याच्यापेक्षा अधिक चांगला साक्षीदार माझ्याशिवाय कोणी असूच शकत नाही. तसे ते भयंकर काय म्हणतात त्याला इतके अहंकारी होते आणि एक दर्प होता, उग्रता होती त्यांच्या त्या अहंकाराला आणि स्वतःला ते प्रति गांधी समजायला लागले होते की मीच महात्मा गांधींनंतर मीच, अशा भूमिकेत ते होते. पण त्यांच्यामधला आणि महात्मा गांधीमधला फरक मी सांगावा याची गरज नाही, तो प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे आता अचानक काल अजितदादांना जो क्लोजर रिपोर्ट मिळालेला आहे आणि क्लीन चिट मिळालेली आहे त्यांना, वहिनींना, आणि त्याच्यामुळे एक नैतिक बळ अजितदादा गटाला मिळालं आहे. त्याविरुद्ध अचानक या थिजलेल्या, भिजलेल्या, गोठलेल्या, लुळ्या लेमड्या अवस्थेत असलेल्या, शारीरिकदृष्ट्या नव्हे मानसिक आणि वैचारिक दृष्ट्या लुळ्या लेमड्या असलेल्या या अण्णा हजारेंना कुठून व्हायाग्रा मिळाली एनर्जीची की ते एकदम अजितदादांविरुद्ध आज
परत एकदा म्हणजे ते जिवंत आहेत की नाही असं लोक प्रश्न विचारत होते. अण्णा हजारे आहेत का रे अजून, असा प्रश्न मला विचारलेला आहे किती ठिकाणी. केव्हा तरी मी काहीतरी म्हणालो की अण्णा हजारे वगैरे आहेत ते अजून. अशा अवस्थेतले अण्णा हजारे यांचं एकदम ही व्हायग्रा कुणी दिली? माझ्या मते ही व्हायग्रा ही शरद पवारांच्या माणसांनी त्यांना अजितदादांविरुद्ध उठण्याकरता दिलेली आहे. हो हो, शंकाच नाही. अजितदादांनी असं वातावरण निर्माण झालेलं होतं की अजितदादांना भारतीय जनता पक्ष महायुतीतून बाहेर काढणार. ते ओझं झालेत, ते नकोसे झालेत. आणि अशा वेळेला त्यांच्या मदतीला केंद्र सरकार आलं. त्यांच्या बायकोला आता कॅबिनेट मंत्रीपद दिलं जात आहे, जे एकनाथ शिंदेच्याही 7 जणांना असून मिळालं नाही. त्यामुळे केंद्र सरकारचा त्यांच्यावर वरदहस्त आहे अजितदादांवर, हे सिद्ध झालं. आणि त्यामुळे अर्थातच शरद पवारांना तो अपमान वाटला की आपली मुलगी लोकसभेला निवडून आली, तिने त्याचा पराभव केला. त्या सुनेत्रा वहिनींना चक्क 8 दिवसात 8-10 दिवसात खासदारकी राज्यसभेची, जिथे आपण आहोत, शरद पवार कुठे आहेत? राज्यसभेत आहेत ना, तिथे त्या येणार, त्या बसणार. आणि नुसत्या बसणार नाहीत, त्या कॅबिनेट मंत्री म्हणून तिथे बसणार. सुप्रिया सुळे आणि शरद पवार प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरं कॅबिनेट मंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी देणार. म्हणजे ही बातमी वाऱ्यावर जी पसरली होती, अफवा, रुमर्स, आणि काही अंशी त्याच्यामध्ये भाजप नेत्यांचीच त्याला काय म्हणतात, त्या विस्तारामध्ये 4 लाकडं होती की अजितदादांना बाहेर काढणार, अजितदादांना वगळणार, परिस्थिती अशी निर्माण करणार. हल्ली भाजपवाले जेवढे एकमेकांविरुद्ध आणि आपल्या सहयोग्यांविरुद्ध कारस्थानं करतात ना, एवढी कुणीच करत नाही. त्यांना जो फटका बसला आता लोकसभा निवडणुकीमध्ये, त्याचं एक मुख्य कारण असं होतं की त्यांनी सगळ्या पक्षात आपले शत्रू निर्माण केले, इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे. एकेका व्यक्तीशी चांगले संबंध असणं म्हणजे पक्षाशी संबंध चांगले असणं असं होत नाही, हे लक्षात ठेवा. फडणवीसांशी समजा एखाद्याचे चांगले संबंध असेल म्हणून अख्ख्या भाजपला काही त्यांनी दत्तक घेतलेलं नसतं, तो त्यांच्यापुरते वैयक्तिक संबंध ठेवतो. आशिषशी असेल, आशिष शेलारशी वैयक्तिक संबंध आहेत, ते वैयक्तिक आहेत, त्याचा पक्षाच्या याच्याशी नाही. पक्षाचं काम येईल तेव्हा आम्ही विरोधामध्ये काय जे करायच्या कारवाया त्या करून केल्याच, सगळ्यांनीच केल्या. लोकसभेचा विषय आता नाही. पण एकदम ही जी व्हायग्रा खाऊन उत्तेजित, उद्दीपित असे जे अण्णा हजारे झालेले आहेत, त्याच्यामागे शरद पवार आहेत. शरद पवारांची माणसं त्यांना भेटली. त्यांनी सांगितलं की तुम्हीच चॅलेंज करा. आज दुसऱ्या कोणी राजकीय नेत्यांनी चॅलेंज केलं तर अडचणीची गोष्ट अशी आहे की अजितदादा म्हणतील तो राजकीय माणूस आहे, त्यांनी राजकीय विरोधापोटी हे केलं. अण्णा हजारेंच्या बाबतीमध्ये अजून नामशेष जरी झालं नसलं तरी अवशेष असलेलं असं जे काय थोडंसं एक काय म्हणतात, आधी ती मशाल होती, आता उदबत्तीची ठिणगी आहे, तर त्या उदबत्तीच्या ठिणगीने ओवाळून स्वतःला ते आता चॅलेंज देणार आहेत. हे सगळं प्रकरण मी जी काय माहिती करून घेतली त्याच्यावरून आता खरोखर संपलेलं आहे. आता या शिळ्या कढीला ऊत आणण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये इतक्या प्रकारे, इतक्या म्हणजे जरंडेश्वर कारखाना आणि हे सहकारी बँक हे इतक्या निकषांवर आणि इतक्या पद्धतीने घुसळलं गेलंय आणि दरवेळेला त्याचा निष्कर्ष हा क्लीन चिट हाच आलेला आहे की पुन्हा ते गेले, बातमी झाली. कितीतरी दिवसांनी अण्णा हजारेंचा असा हे करणारा चेहरा लोकांना बघायला मिळाला. नाही तर अण्णा जर बातमीत नव्हते, कुठेच नव्हते ना, ते जिवंत आहेत हे आणि मी त्यांनी महाराष्ट्राला कळलं, हे सुद्धा खूप मोठं झालं. आणि याच्यामध्ये पब्लिसिटी आहे. अजितदादांच्या विरुद्ध बोलण्यात आता पब्लिसिटी आहे. पुन्हा कुठेतरी आपलं जे वस्त्रहरण मधल्या 10 वर्षात झालेलं आहे, तर निदान बनियन चड्डी तरी आपल्याला याच्यामुळे मिळेल प्रसिद्धीची, म्हणून अण्णा हजारेंनी केलेला हा स्टंट आहे. आणि तोही स्टंट सुपारीचा आहे. मला काय अजितदादांबद्दल प्रेम आहे, अजितदादांची बाजू मी घेतोय असं नाही, कारण अजितदादांच्या विरुद्ध जे काय मुद्दे आहेत ते सगळ्यात जास्त मांडणारा मीच आहे, ते मी मांडलेत वेळोवेळी. पण आज अण्णा हजारे जे काही करतायत ते सुपारी वाजवत आहेत आणि पुन्हा एकदा
आपल्याला प्रसिद्धी कुठे काय मिळते का याची तलाश करतायत. पण मी तुम्हाला आजच निकाल सांगतो की त्यांनी कुठेही जाऊ दे, त्यांना कुठल्याही कोर्टात जाऊ दे, कुठेही त्याच्या विरुद्ध अपील करू दे, हा सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन फिरून आलेला निकाल आहे. त्यामुळे तो बदलणार नाही. ही क्लीन चिटच कायम राहील आणि लवकरच शरद पवारांनी किती कारवाई केल्या, शरद पवार एवढे पण आहेत. शरद पवार भाजपच्या नेत्यांशी संगनमत करून त्यांना निरोप देऊन हिला कॅबिनेट मिनिस्टर करू नका असा निरोप देऊ शकतात. विरोधी पक्षातला अमुक एक माणूस त्याला तिकीट देऊ नका असं फडणवीसांना फोन करून सांगणारे, बाळासाहेबांना फोन करून सांगणारे आहेत ना, शरद पवारच आहेत. आणि त्यांचं ऐकून तिकीट नाकारल्याची उदाहरणं आहेत माझ्याकडे नावासकट, की माणूस शिवसेनेचा, माणूस दुसऱ्या पक्षाचा, आणि तरी देखील भाजपचा उमेदवार बदलला शरद पवारांनी सांगितलं म्हणून. कारण त्यांची खुन्नस होती. आमच्या इथे पण झालं ना, आमच्या इथे पण असं झालं. ठाण्यामध्ये पण एकदा घडलेलं आहे की त्यांनी उमेदवार जो ठरला होता तो शिवसेनेचा बाळासाहेबांना सांगून बदलून घेतला होता. त्यामुळे ही सुपारी शरद पवारांकडून दिली अण्णा हजारेंना फार महत्व देण्याचं गरज नाही. थोडे दिवस, 4 दिवस चर्चा होईल. अण्णा हजारे जिवंत आहेत हे यामुळे कळेल. आणि या भायागराचा इफेक्ट किती तास टिकतो, किती दिवस टिकतो ते बघूया. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.